नमस्कार शेतकरी मित्रांनो. थोडक्यात माझी ओळख करून देतो आणि नंतर मग लेक्चरला सुरुवात करतो. माझं नाव हेमंत जगताप आहे. मी पुण्यामध्ये तळेगाव दाभाडे या ठिकाणी एक हायटेक ॲग्रो इंडस्ट्रियल प्रॅक्टिकल ट्रेनिंग सेंटर म्हणून आहे, तर त्या ठिकाणी प्रिन्सिपल म्हणून आहे. गेले 7 ते 8 वर्ष मी शेडनेट, पॉलीहाऊस आणि त्याच्यामध्ये घेता येणारी व्हिजिटेबल्स आणि फ्लॉवर्स याच्यामध्ये कार्यरत आहे. जवळपास ऑल ओव्हर इंडियामध्ये माझे आत्तापर्यंत या लेक्चरचं वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंत माझे 1499 लेक्चर झालेत आणि हे जे लेक्चर आहे माझं 1500 लेक्चर आहे या ठिकाणचं ॲग्रोविजनचं. त्यामुळे खास करून मी ॲग्रोविजनचा आभार मानतो की जो माझ्या लक्षात कंटिन्यू क्षण राहील की माझं मी 1500 लेक्चर आहे ॲग्रोविजन या एका मोठ्या म्हणजे कार्यक्रमामध्ये दिलं. जवळपास आत्तापर्यंत मी आकाशवाणीवरती 80 ते 90 टॉक्स दिलेत. पुणे आकाशवाणी, रत्नागिरी आकाशवाणी, यवतमाळ आकाशवाणी ते पार पणजी आकाशवाणीपर्यंत म्हणजे गोव्यामध्ये. आणि ॲग्रोन पेपरमध्ये जवळपास शनिवारी आणि रविवारी माझे कंटिन्यू आर्टिकल्स असतात शेडनेट, पॉलीहाऊस आणि त्याच्यामध्ये घेता येणारी फुलपीक आणि भाजीपाला पिकं याविषयी. जवळपास सर्व गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत, तर त्या प्रत्येक गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा मी गेस्ट लेक्चर आहे. म्हणजे तुमचे जे कृषी अधिकारी असतात त्या कृषी अधिकाऱ्यांना मोका तपासणी वगैरे कशा पद्धतीने करायची असते किंवा शेतकऱ्यांना त्यांनी कशा पद्धतीनं गाईड करायचं असतं त्याचं मी त्यांना त्याच्यामध्ये सांगत असतो. जे काय आपल्या रामेतीत, वनामतीत किंवा यशदा आहेत तर त्याच्यामध्ये मी लेक्चरलासाठी जात असतो. आजचा जो आपला विषय शेडनेट आणि पॉलीहाऊस, तर त्या विषयाकडे जाण्यापूर्वी आम्ही ज्या ठिकाणी कार्य करतो आहे पुण्यामध्ये म्हणजे जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे जे हायटेक ॲग्रो इंडस्ट्रियल प्रॅक्टिकल ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना स्वतः प्रॅक्टिकली ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः तिथं यायचं, स्वतःच्या हाताने शेडनेटमध्ये किंवा पॉलीहाऊसमध्ये बेड बनवायचे, बेड बनवून आतमध्ये प्लांटेशन करायचं, प्लांटेशन करून नंतर आलेल्या फुलपिकांची तुम्ही काढणी करायची. हे समजा जरबेरचं पीक आहे तर त्या जरबेरच्या काढणी स्वतः शेतकरी करतात, स्वतः त्याचं पॅकिंग करतात आणि स्वतः ते कोल्ड चेंबरमध्ये नेऊन ठेवतात. म्हणजे हे जे आपलं ट्रेनिंग सेंटर आहे हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग सेंटर आहे की तिथं आल्यानंतर तुमचा मातीशी स्पर्श हा झालाच पाहिजे. एक दिवस तुमचं पूर्णपणे थेरॉटिकल लेक्चर राहणार आणि सेकंड डेला तुम्ही जे पहिल्या दिवशी शिकलं हे तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकली त्या ठिकाणी येऊन करायचं असतं. ज्या कोणाला प्रॅक्टिकली करायचं नसतं तर त्या ठिकाणी त्या ट्रेनिंगला अलाउड नसतं किंवा त्या ठिकाणी प्रवेश नसतो. पूर्णपणे तुमचा एक दिवस हा प्रॅक्टिकल सेशन म्हणजे प्रॅक्टिकल सेशनमध्येच दिला जातो. त्याच्यामध्ये जरबेर असेल, रोज असेल, कार्नेशन असेल, अँथुरियम असेल, ऑर्किड असेल किंवा भाजीपाल्यामध्ये तुमचं कॅप्सिकम असेल म्हणजे डोबी मिरची असेल, काकडी असेल, टोमॅटो असेल किंवा लेट्यूस असेल, ब्रोकोली असेल, चायनीज कॅबेज असेल, रेड कॅबेज असेल, ह्या सर्व पिकांचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंगचा कोर्स हा 2 दिवसाचा असतो किंवा 3 दिवसाचा असतो. जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही त्याच्यानंतर तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर वर्षभरानंतर परत तुमचं एक कॉमन किंवा एक कंबाईन वर्कशॉप होतं. त्या वर्कशॉपमध्ये तुम्ही जे शिकला किंवा तुम्ही त्या ट्रेनिंगनंतर काही केलं का नाही त्याचं एक आपण इम्पॅक्ट ॲनालिसिस चेक करतो. म्हणजे तुम्ही जर का शेडनेट किंवा पॉलीहाऊस केलं नसलं तर तुम्ही कुठल्या म्हणजे तुम्हाला अडचण काय आली होती किंवा प्रॉब्लेम काय आले होते हे तुमचं त्या वर्कशॉपमध्ये तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. असे तुम्हाला ट्रेनिंग सेंटरविषयी थोडक्यात ओळख सांगितली. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे मेन शेडनेट आणि पॉलीहाऊस विषयी. तर थोडक्यात ग्रीन हाऊस हा जो कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये मेजॉरिटी करून 2 पार्ट्स आहेत. पहिला जो पार्ट आहे तो आहे शेडनेट हाऊसचा पार्ट. पहिला पार्ट आहे तो आहे शेडनेट हाऊसचा पार्ट. आता तुमच्यापैकी किती लोकांनी शेडनेट हाऊस पाहिलेलं आहे आणि किती लोकांकडे शेडनेट हाऊस आहे, स्वतःकडे आहे, तुमच्याकडे आहे? म्हणजे संपूर्ण हॉलमध्ये फक्त एकाच व्यक्तीकडे शेडनेट हाऊस आहे, एकाच शेतकऱ्याकडे शेडनेट हाऊस. तुमच्यापैकी किती लोकांनी पॉलीहाऊस पाहिलेला आहे? किती लोकांकडे पॉलीहाऊस आहे? तुमच्याकडे काय लावले पॉलीहाऊसमध्ये? रिसर्च करता. ओके, तुमच्याकडे आहे का काय त्याच्यामध्ये प्लांटेशन करायचं म्हणजे नवीन तुम्ही आता इरेक्शन केलेलं आहे जस्ट. ह्याच्यामध्ये शेडनेट आणि पॉलीहाऊस हा जो पार्ट आहे तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण शेडनेट हाऊसपासून विचार करू आणि नंतर मग पॉलीहाऊसकडे जाऊ. शेडनेट हाऊस म्हणजे थोडक्यात एक आपण जर का सिम्पल म्हणायचं म्हटलं तर एक शेडनेट हाऊस म्हणजे एक असं गरिबाचं घर असतं आणि पॉलीहाऊस म्हणजे एक श्रीमंताचं घर असतं. आता तुमच्याकडे पैसे किती त्याच्यानुसार तुम्हाला विचार करायचा आहे की मला गरिबाचं घर बांधायचं आहे का श्रीमंताचं घर बांधायचं आहे. दोन्हीही घरांना गव्हर्नमेंट तुम्हाला 50% सबसिडी देते. तुम्ही गरिबाचं घर बांधा किंवा श्रीमंताचं घर बांधा, दोन्हीही घरांना गव्हर्नमेंट तुम्हाला 50% सबसिडी देणार आहे किंवा 50% अनुदान देणार आहे. परंतु त्याच्यासाठी काही मर्यादा आहेत. नाही तर तुमच्याकडे 10 एकर शेती, 50 एकर शेती, त्याच्यासाठी तुम्ही गव्हर्नमेंटकडे गेला आणि मला म्हटलं की मला 50 एकर शेतीमध्ये पॉलीहाऊस करायचं त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सबसिडी द्या, तर गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देत नाही. आता पहिल्यांदा आपण गरिबाच्या घराचा विचार करायचा का श्रीमंताच्या घराचा विचार करायचा?
गरिबाचे म्हणजे तुम्ही सर्वजण गरीब आहात आपण असा विचार करू, म्हणजे नसला तर एक कन्सिडर करू आजच्या दिवसापुरतं किंवा काही क्षणापुरतं. ठीक आहे. शेडनेट हाऊस. शेडनेट हाऊस म्हणजे एक असं घर असतं की जे नायलॉनच्या धाग्याने विणलेलं असतं आणि पूर्णपणे GI पाईपच्या सांगाड्यामध्ये बांधलेलं असतं. म्हणजे समजा GI पाईपचा जर का सांगाडा विचार केला आणि त्याला वरून जर का तुम्ही नायलॉनची नेट कवर केली तर त्याला शेडिंग नेट कवर केली तर त्याला आपण शेडनेट हाऊस म्हणतो. शेडनेट हाऊसमध्ये गव्हर्नमेंटनं 2 प्रकार केलेले आहेत. एक आहे सपाट छताचं नेट हाऊस आणि दुसरं आहे गोलाकार टाईप नेट हाऊस. सपाट छताच्या नेट हाऊसला आम्ही गव्हर्नमेंटच्या भाषेमध्ये FTNH म्हणतो किंवा त्याला आम्ही फ्लॅट टाईप नेट हाऊस म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे गोलाकार टाईप नेट हाऊस किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आम्ही RTNH TTNH म्हणतो, म्हणजे राऊंड टाईप नेट हाऊस किंवा टनेल टाईप नेट हाऊस. आता तुम्ही सर्वजण ज्या नेट हाऊसखाली बसलेला आहात तर ते कुठल्या प्रकारचं नेट हाऊस आहे? कुठल्या? म्हणजे तुम्ही सर्वजण ज्या नेट हाऊसमध्ये बसलेला आहे ते आहे राऊंड टाईप नेट हाऊस किंवा टनेल टाईप नेट हाऊस. या राऊंड टाईप नेट हाऊस जर का तुम्हाला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार बांधायचं असेल तर त्याची जी सेंटर हाईट आहे, हा जो मधला लाईट दिसतो, तर ही जी सेंटर हाईट आहे ही सेंटर हाईट तुमची एकतर 4 मीटर पाहिजे किंवा एकतर 5 मीटर पाहिजे. राऊंड टाईप नेट हाऊसची जी सेंटर हाईट आहे ही एकतर तुम्हाला 4 मीटर पाहिजे किंवा 5 मीटर पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देणार आहे. सपोज एखाद्याने समजा 6 मीटर उंचीचं राऊंड टाईप नेट हाऊस बांधलं तर गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देईल का? समजा तुम्ही 6 मीटर उंचीचं राऊंड टाईप नेट हाऊस बांधलं, 100 मीटर उंचीचं नेट हाऊस बांधलं किंवा 500 मीटर उंचीचं राऊंड टाईप नेट हाऊस बांधलं तर तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देईल का? ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की गव्हर्नमेंटचा जो मिनिमम क्रायटेरिया, त्या मिनिमम क्रायटेरियाच्या अधीन राहून त्याच्यावरती तुम्ही कितीही जाऊ शकता. म्हणजे सपोज राऊंड टाईप नेट हाऊसमध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला असं म्हणतंय की एकतर तुम्हाला त्याची सेंटर हाईट 4 मीटर किंवा ती 5 मीटर ठेवायची, परंतु तुम्हाला काही कारणास्तव ती 5.5 मीटर करायला लागली किंवा 6 मीटर करायला लागली तर तिथं तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देतं, परंतु ते किती मीटर नियमाच्या अधीन राहून? 5 मीटर नियमाच्या अधीन राहून तुम्हाला सबसिडी मिळेल. दुसरा जो क्रायटेरिया आहे, समजा तुम्ही 4.5 मीटर उंचीचं राऊंड टाईप नेट हाऊस बांधलं किंवा 4.5 मीटरचं राऊंड टाईप नेट हाऊस बांधलं तर तुम्हाला सबसिडी मिळेल का? मिळेल, परंतु ते तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे की जे काही मापदंड ठरवले गेलेत गव्हर्नमेंटचे त्या मापदंडाच्या तुम्ही वरती कितीही जाऊ शकता, परंतु त्याच्या खालती समजा 4 मीटरच्या ऐवजी तुम्ही 3 मीटरचं राऊंड बांधलं किंवा 3.5 मीटरचं बांधलं तर तिथं मात्र गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देत नाही, तिथं तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे टाकायला लागतात. राऊंड टाईप नेट हाऊसमधल्या तुम्हाला हाईटचा क्रायटेरिया समजला, उंचीचा क्रायटेरिया समजला, त्या उंचीनुसार मग आपण प्रत्येकाला किंमत किती किंवा प्रत्येकाला गव्हर्नमेंटचा मापदंड किती हे आपण नंतर विचार करू. आता हे जे राऊंड टाईप नेट हाऊस आहे ह्या राऊंड टाईप नेट हाऊस नंतर दुसरा जो प्रकार तुम्हाला सांगितला तो आहे तुमचा फ्लॅट टाईप नेट हाऊस. आता तुम्ही मला सांगा की सपाट छताच्या नेट हाऊसला जास्त खर्च येईल का राऊंड प्रकारच्या नेट हाऊसला जास्त खर्च येईल? बरोबर ना, राऊंडला जास्त खर्च येईल. जे सपाट छताचं नेट हाऊस असतं त्या सपाट छताचं नेट हाऊस जर का तुम्हाला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार बांधायचं असेल तर त्याच्यामध्ये पण आम्ही 2 हाईटचे क्रायटेरिया ठरवले आहेत. म्हणजे त्याची जी उंची तर ते आपण 2 पद्धतीमध्ये ठरवले. एक तर त्याची सेंटर हाईट किंवा कुठली हाईट पकडा राऊंड फ्लॅटमध्ये ती सारखीच असते. एक तर त्याची हाईट 3.25 मीटर असली पाहिजे किंवा एक तर ती 4 मीटर असली पाहिजे. फ्लॅट टाईप नेट हाऊस जर का तुम्हाला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार बांधायचं असेल किंवा तुम्हाला सबसिडी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी त्याची जी सेंटरची हाईट आहे किंवा कुठली हाईट पकडली तर ती तुमची 3.25 मीटर असली पाहिजे, 4 मीटर असली पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला गव्हर्नमेंटकडून सबसिडी मिळणार आहे. मगाच्या सारखंच सेम, जर का तुम्ही 4.5 मीटरचं उंचीचं बांधलं किंवा 5 मीटर उंचीचं जरी बांधलं तरी तुम्ही तिथं 4 मीटरच्या उंचीच्या अधीन राहून तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देऊ शकतो. हा झाला हाईटचा क्रायटेरिया. शेडनेटमध्ये अजून दुसरा एक क्रायटेरिया असतो तो म्हणजे पर्सेंटेजचा किंवा टक्केवारीचा. ज्या ज्या लोकांनी पॉलिहाऊस बांधलेलं आहे किंवा ज्यांच्याकडे पॉलिहाऊस आहे तर तुमच्या पॉलिहाऊसमध्ये आतमध्ये एक पांढऱ्या रंगाची शेडिंग नेट बसवलेली असेल तर ती किती टक्केवारीची शेडिंग नेट आहे? 60%ची. 60%ची शेडिंग नेट म्हणजे नक्की काय? मेश. शेडिंग नेट असते तर शेडिंग नेट ही वेगवेगळ्या टक्केवारीमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला मिळत असते, फार 15% ते 90% नाही तर मार्केटमध्ये तुम्ही जाऊन असं म्हणू शकत नाही की मला 39.5% नेट द्या, 17% नेट द्या. त्याचे पण काही परिमाण ठरलेत, परंतु 15% ते 90% तुम्हाला मार्केटमध्ये शेडिंग नेट मिळते. आता ही टक्केवारी म्हणजे नक्की काय? अगदी साधा आणि सिंपल जर विचार केला तर त्याच्या नावातच आहे 35% शेडिंग नेट.
50% शेडिंग नेट, म्हणजे ज्या नेटमध्ये जेवढी टक्केवारी तेवढी त्याच्यातून पडणार, सावली पडणार आहे. तुम्हाला बेरीज वजाबाकी आहे. समजा तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही आतमध्ये तुमच्या पॉलिहाऊसमधली जी काही तुम्ही पांढऱ्या रंगाची नेट टाकलेली, तर ती 50%ची पांढऱ्या रंगाची शेडिंग नेट जनरली आपण वापरतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 50% सूर्यप्रकाश आणि 50% सावली पडणार आहे. आता तुम्ही मला सांगा, 15%ची नेट महाग असेल का 90%ची नेट महाग असेल? महाग, महाग, स्वस्त नाही म्हणत नाही. कोणत्या टक्केवारीची नेट महाग असणार आहे? 90%, बरोबर. कारण ही जी शेडिंग नेट असते, ही शेडिंग नेट आडव्या आणि उभ्या धाग्यांनी विणलेली असते. जी शेडिंग नेट आडव्या आणि उभ्या धाग्यांनी विणलेली असते, 35%च्या नेटमध्ये आडव्या आणि उभ्या धाग्यांमधलं अंतर जवळ असेल का क्लोज असेल का नियर असेल का दूर असेल का लांब असेल? 35%च्या शेडिंग नेटमधलं दोन धाग्यांमधलं अंतर जवळ असेल, क्लोज असेल, नियर असेल, दूर असेल, लांब असेल. कसं असेल? लांब असेल, बरोबर ना. 50%च्या शेडिंग नेटमध्ये अजून जवळ येईल, 75%ची शेडिंग नेट अजून जवळ येईल. हा टक्केवारीचा क्रायटेरिया सर्वांना समजतोय का? आता तुम्ही मला सांगा, मला नागपूरमध्ये एखादं हॉटेल टाकायचं आहे आणि हॉटेलच्या बाहेर मला एखादी शेडिंग नेट अंतरायची वरती, तर मी त्या हॉटेलला किती टक्केवारीची शेडिंग नेट टाकेल? बरोबर आहे. एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर मी म्हणेल की तुम्हाला हा टक्केवारीचा क्रायटेरिया समजला, की ज्याची जेवढी जास्त टक्केवारी तर तेवढी टक्केवारीची नेट आपण हॉटेलच्या बाहेर टाकलेला असतो. दुसरा ह्याच्यामध्ये अजून म्हणजे हाच फॅक्टर असतो, म्हणजे कलरचा फॅक्टर, की कोणत्या कलरची नेट कोणत्या पिकासाठी जनरली वापरली गेली पाहिजे. बरोबर आहे. जनरली ही जी शेडिंग नेट असते, ही शेडिंग नेट आडव्या आणि उभ्या दोन धाग्यांनी विणलेली असते. ती पूर्णपणे नायलॉनची असते आणि पूर्णपणे UV स्टॅबिलाइज असते. बरेचसे वेळ काय होतो, आपण एखादे शेड नेट हाऊस बांधतो, परंतु एक 8 ते 9 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतरच ती शेडिंग नेट खराब होऊन जाते. अशा वेळी समजायचं की ती जी नेट असते तर ती पूर्णपणे UV स्टॅबिलाइज्ड नेट नसते. म्हणजे तिला तुम्ही असा हात लावला त्याच्यावरती की त्याचा असा भुगा पडतो किंवा चुरा पडतो. ह्याच्यामध्ये ज्यावेळी ती पूर्णपणे UV स्टॅबिलाइज्ड नेट असते तर ती कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 वर्ष टिकायला काहीच प्रॉब्लेम नसतोय. पण ती पूर्णपणे तुमची UV स्टॅबिलाइज्ड नेट पाहिजे. ह्या नेटमध्ये पण असताना दोन प्रकार आहेत. एक असतो मोनोनेट, दुसरा असतो टेप नेट. जनरली मोनोनेट ही खूप दिवस टिकते, परंतु त्याच्यामध्ये हीट जास्त क्रिएट होते. आणि मोनोनेटमध्ये दुसरा अजून एक आहे की समजा धूळ वगैरे असले तर ते धुळीचं कण जर का त्या मोनोनेटला चिटकले तर ते पूर्णपणे छिद्र चॉकअप होण्याची शक्यता असते, परंतु ते टिकण्याचा कालावधी जास्त असते. आणि टेप नेटपेक्षा मोनोनेट महाग असते. दुसरं, मोनोनेटचं जर का तुम्ही बांधलं तर गव्हर्नमेंट तुम्हाला टेप नेटपेक्षा मोनोनेटसाठी गव्हर्नमेंट 10 रुपये पर स्क्वेअर मीटर या हिशोबाने अनुदान जास्त देतं, मोनोनेट जर का वापरली असली. म्हणजे तुम्ही जे शेडिंग नेट आहे, एक धागा, उभा धागा आणि आडवा धागा, काही काही वेळेस नेटमध्ये एक धागा हिरवा असतो, दुसरा धागा हिरवा असतो, त्याला आपण हिरव्या रंगाची नेट म्हणतो. काही काही वेळेस एक धागा ग्रीन असतो, दुसरा धागा व्हाईट असतो, त्याला आपण ग्रीन व्हाईट नेट म्हणतो. काही काही वेळेस दोन्ही धागे रेड असतात, कधी कधी दोन्ही धागे व्हाईट असतात, कधी व्हाईट कधी ब्लॅक. म्हणजे रेड रेड, रेड ब्लॅक, ग्रीन ग्रीन, ग्रीन व्हाईट अशा पद्धतीने त्या नेटची रचना केलेली असते, परंतु त्याला टक्केवारी फिक्स केलेली असते. 35%, 50%, 75%, 90% किंवा तुमचं 60% असेल. आता जनरली ही जी टक्केवारी ही कोणत्या पिकासाठी कुठली नेट वापरली गेली पाहिजे? मेजॉरिटी करून जर का तुम्ही 50%ची शेडिंग नेट वापरली, सपोज 50%ची शेडिंग नेट वापरली, तर आम्ही जनरली असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये 50%ची शेडिंग नेट चांगल्या पद्धतीनं म्हणजे सक्सेसफुल आहे. परंतु ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे किंवा ज्या ठिकाणी उन्हाळा जास्त आहे, अशा ठिकाणी समजा तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त टक्केवारीची शेडिंग नेट वापरली, 60% किंवा तुमची 50%, तर ते फायदेशीर आहे. जनरली पश्चिम महाराष्ट्राचा जो पार्ट आहे तर त्या ठिकाणी मेजॉरिटी लोक 50%ची शेडिंग नेट वापरतात. जगताप सर, या ठिकाणी जास्त करून कुठल्या टक्केवारीची नेट वापरतात लोक? 50%चीच ना. जनरली 50%चीच नेट सगळीकडे वापरली जाते, परंतु आम्ही सांगताना असं सांगतो की ज्या ठिकाणी थोडंसं टेम्परेचर जास्त आहे तर त्या ठिकाणी तुम्ही 60%, 50%ची नेट वापरली तरी काही हरकत नाही. आपल्याकडे आपण एकच करतो शेडिंग नेट. जर का दुसऱ्या देशांचा, प्रगतशील देशांचा विचार केला तर ते झाडाच्या वाढीनुसार वरची शेडिंग नेट चेंज करतात. म्हणजे हिरव्या रंगाची नेट, पांढऱ्या रंगाची नेट, परत लाल रंगाची नेट. आपण एक नेट टाकता सुसाईड करतोय, म्हणजे आपण वैतागून जातोय. सांगण्याचा उद्देश काय की एक करता करता आपण हे करू का नको विचार करू. आपल्याकडे पैसे आहेत, परंतु तुम्ही इथे 5 गुंठ्याचंच करतो, 10 गुंठ्याचंच करतो किंवा 20 गुंठ्याचं करतो. म्हणजे अगोदर पाण्यात उतरतो, पावले तर नाही बघतो आणि मग नंतर मोठं करतो, असं आपण सुरुवातीला विचार करतो. मी जे सांगतो ते सर्वांना समजतंय ना. आता मी जे तुम्हाला 2 प्रकार सांगितले होते की फ्लॅट टाईप म्हणजे सपाट छताचं नेट हाऊस आणि राऊंड टाईपचं नेट हाऊस.
ह्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडीसाठी कमीत कमी किती गुंठ्याचं करावे लागेल आणि जास्तीत जास्त किती गुंठ्याचं करावं लागेल. जर का तुम्हाला सपाट छताचं नेट हाऊस करायचे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून तुम्हाला मदत घ्यायची किंवा गव्हर्नमेंटकडून तुम्हाला सहाय्य घ्यायचे, तर तुम्ही कमीत कमी 10 गुंठ्याचं नेट हाऊस बांधू शकता फ्लॅट टाईपमध्ये. कमीत कमी 10 गुंठे आणि जास्तीत जास्त 1 एकरापर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंट मदत करतं. जर का तुम्हाला सपाट छताचं नेट हाऊस बांधायचं असेल तर. समजा तुम्हाला राऊंड टाईपचं नेट हाऊस बांधायचे, राऊंड टाईपचं नेट हाऊस बांधायचे, तर तिथं मात्र गव्हर्नमेंट तुम्हाला 5 गुंठ्यापासून ते 1 एकरापर्यंत गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करतं राऊंड टाईपमध्ये, म्हणजे ज्या नेट हाऊसमध्ये तुम्ही बसलेला आहात त्या नेट हाऊसमध्ये. परंतु फ्लॅटसाठी तुम्हाला 10 गुंठे ते 1 एकर, ह्याच्यामध्ये 5 गुंठे ते 1 एकर. दोन्हीचा खर्च नंतर डिस्कस करू, पैशावरती सगळ्यात शेवटी जाऊ, म्हणजे कितीला किती खर्च येतो कितीला काय म्हणजे खर्च किती येतो. आता ह्याच्यामध्ये तुम्ही कोणकोणती पिकं घेऊ शकता शेड नेट हाऊसमध्ये. शेड नेट हाऊसमध्ये आम्ही शक्यतो असं म्हणतो की शेड नेट हाऊसमध्ये फक्त आणि फक्त भाजीपाला पिकंच सक्सेसफुली होतात. पॉली हाऊसमध्ये तुम्ही फुलपिकं आणि भाजीपाला पिकं दोन्हीही चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. पॉली हाऊसमध्ये फ्लॉवर अँड व्हेजिटेबल दोन्ही पण तुम्ही चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. नेट हाऊसमध्ये मात्र तुम्हाला भाजीपाला पिकांसाठी चांगलं आहे किंवा चांगले येतात किंवा तुम्ही दुसरी नर्सरीचे क्रॉप्स पण घेऊ शकता. आता हे 2 प्रकार आहेत, फ्लॅट टाईप नेट हाऊस आणि राऊंड टाईप नेट हाऊस. तर फ्लॅट टाईप नेट हाऊसमध्ये ज्या भाजीपाला पिकांची उंची कमी आहे किंवा जी नर्सरीचे क्रॉप्स आहेत अशी पिकं तुम्ही फ्लॅट टाईप नेट हाऊसमध्ये घेऊ शकता. ज्या भाजीपाला पिकांची उंची जास्त वाढते किंवा वेलवर्गीय भाज्या असतात अशी भाजीपाला पिकं तुम्ही राऊंड टाईप नेट हाऊसमध्ये किंवा गोलाकार टाईप नेट हाऊसमध्ये घेऊ शकता, कारण त्याच्यामध्ये थोडंसं व्हेंटिलेशन पण राहतं आणि त्या पिकाच्या ग्रोथला किंवा वरती तुम्हाला सपोर्ट वगैरे द्यायला चांगली जागा राहते राऊंड टाईप नेट हाऊसमध्ये. ह्याची जी किंमत आहे ही जवळपास तुमचे 350 रुपयापासून ते 550 रुपयापर्यंत व्हॅरिएशन आहे अकॉर्डिंग टू टाईप, म्हणजे प्रकारानुसार त्याची किंमत वेगवेगळी आणि त्याच्या जसं एरिया वाढत जाईल तशी तशी पर स्क्वेअर मीटरची किंमत वाढत जाईल का कमी होत जाईल. जसा तुमचा एरिया वाढत जाईल तसं तुमची पर स्क्वेअर मीटरचा येणारा खर्च कमी येत जाईल का होत जाईल का वाढत जाईल, बरोबर आहे ना. म्हणजे समजा तुमचं एखादं क्षेत्र 10 गुंठ्याचं करायचं आहे आणि तेच स्ट्रक्चर तुम्हाला समजा 1 एकरचं करायचं आहे, तर तुम्हाला 10 गुंठ्याला जेवढा पर स्क्वेअर मीटरला खर्च येणार आहे तर तेवढा 1 एकरचा पर स्क्वेअर मीटरचा खर्च त्याच्या तुलनेमध्ये कमी असणार आहे. आता तुम्हाला मी जे 2 प्रकार सांगितले, एक आहे फ्लॅट टाईप नेट हाऊस आणि दुसरा जो आहे राऊंड टाईप नेट हाऊस. ज्या लोकांनी नेट हाऊस बघितलेलं नव्हतं, हा पहिला जो प्रकार आहे तो तुमचा आहे राऊंड टाईप नेट हाऊस आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे तुमचा फ्लॅट टाईप नेट हाऊस. ह्या फ्लॅट टाईप नेट हाऊसमध्ये तुम्ही सीड प्रोडक्शन पण चांगल्या पद्धतीने घेऊ शकता, म्हणजे एखाद्या ह्याचं तुम्हाला बियाणं उत्पादन करायचं आहे तर तुम्ही ते फ्लॅट टाईप नेट हाऊसमध्ये चांगल्या पद्धतीने आतमध्ये घेऊ शकता. आता दुसरा जो विचार येतो म्हणजे त्याच्यामध्ये येणारा खर्च किती येतो. दोन्हीला जर विचार केला आपण, जर का तुम्ही फ्लॅट टाईप नेट हाऊसचा गव्हर्नमेंटच्या नियमानुसार गव्हर्नमेंट तुम्हाला किती अनुदान देतं किंवा काय घेतं तर तो जर विचार केला तर शेडेड हाऊसमध्ये तुम्हाला मी फ्लॅट टाईपमध्ये 2 उंची सांगितले होते, एक 3.25 मीटर आणि 4 मीटर. जर का तुम्हाला 3.25 मीटर उंचीचं फ्लॅट टाईप नेट 10 गुंठ्याचं बांधायचं असेल तर त्याला साधारणतः 450 रुपये पर स्क्वेअर मीटरला खर्च येतो. 3.25 मीटर उंचीचं जर का तुम्हाला बांधायचं आहे सपाट छताचं नेट हाऊस तर तिथं तुम्हाला साधारणतः 10 गुंठ्याचा 450चा विचार केला तर ऑन अन ॲव्हरेज आपल्याला 4.5 लाख रुपये खर्च हा फक्त स्ट्रक्चर आणि ड्रीपसाठी असणार आहे. 10 गुंठ्याचं 3.25 मीटर उंचीचं सपाट छताचं नेट हाऊस जर करायचं असेल तुम्हाला तर 4.5 लाख रुपये हा खर्च तुमचा फक्त ड्रिपचा आणि स्ट्रक्चरचा असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून प्लांटिंग मटेरियलचा खर्च आहे, म्हणजे आतमध्ये जे तुम्ही जी काही रोपं लावणार आहेत त्या रोपांचा खर्च आहे. दुसरं तुम्ही आतमध्ये जो मेडिया टाकणार आहे माती शेणखत वाळू भाताचा तूस त्याचा खर्च आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये जी खत औषधं टाकायची आहेत त्या खत औषधाचा खर्च आहे. परत जे तुम्हाला लेबर टाकायचे त्या लेबरचा खर्च आहे. जवळपास ऑन अन ॲव्हरेज विचार केला तर स्ट्रक्चर आणि ड्रिपचा 4.5 लाख रुपये खर्च आणि या बाकीच्याचा अजून 3-4 लाख रुपये खर्च, म्हणजे जवळपास तुमचा जो प्रोडक्ट आहे 10 गुंठ्याचा तो जवळपास 8 ते 10 लाखापर्यंत तुमचा खर्च जातो विचार केला तर. जर त्या यापैकी काही घटक तुमच्याकडे असले तर तेवढा मात्र घटक तुम्ही म्हणजे सेव्हिंग करू शकता. काही लोकांकडे शेणखत वगैरे घरीच असते किंवा भाताचं तूस वगैरे ज्या लोकांकडे भाताचं तूस आहे तर ते लोक पण भाताचं तूस त्यांचं टाकतात, तर तिथं मात्र खर्च तुमचा थोडासा कमी येऊ शकतो. जर का तेच तुम्हाला 4 मीटर उंचीचं बांधायचं आहे तर तिथं तुम्हाला साधारणतः 3.25 मीटरपेक्षा 100 रुपये खर्च पर स्क्वेअर मीटरला जास्त येतो आहे.
म्हणजे इकडे जर काही तुमचं 450 रुपयामध्ये होत असलं तर तेच तुम्हाला तिथं 550 रुपये खर्च येतो आहे. 4 मीटर उंचीचं जर का तुम्हाला सपाट छताचं नेट हाऊस बांधायचं असलं तर तिथं तुम्हाला 5.5 लाख रुपये खर्च येतो आहे. शेड नेट हाऊस केलं तर चांगलं आहे. जे लोक नवीन आहेत की जे लोक ह्या टेक्नॉलॉजीमध्ये पडायला इच्छुक आहेत तर त्यांना मी असं नेहमी सांगत असतो की पहिल्यांदा तुम्ही गरिबाचं घर बांधा, त्याच्यापासून 4 पैसे घ्या आणि मग श्रीमंताच्या घरामध्ये तुम्ही राहायला जा. बरोबर आहे. हा तुम्हाला फ्लॅट टाईपचा सांगितला. दुसरा जो प्रकार आहे आपला राऊंड टाईपचा, तर त्याचा खर्चाचा विचार केला तर तुम्हाला मी 2 प्रकार सांगितले. पहिला जो प्रकार आहे तो फ्लॅट टाईप नेट हाऊस आणि दुसरा जो प्रकार आहे तो राऊंड टाईप नेट हाऊस. ह्याच्यामधला जो तुम्हाला सेकंड प्रकार सांगितला मी राऊंड टाईप नेट हाऊस, जे राऊंड शेप आहे, तर ते राऊंड टाईप नेट हाऊस तुम्ही नंतर टनेल टाईप पोलिओसमध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे RTNS टू TTPH टनेल टाईप पोलिओस. परंतु गव्हर्नमेंटच्या मापदंडामध्ये टनेल टाईप पोलिओसला सबसिडी नाही आहे. परंतु तुम्ही टनेल टाईप पोलिओस बांधून टनेल टाईप नेट हाऊससाठी ॲप्लिकेशन करू शकता. का? कारण तुम्ही तिथं त्याच्यासाठी खर्च जास्त केलेला आहे तुमचा. बरोबर आहे जगताप सर? आपण टनेल टाईप नेट हाऊस बांधून टनेल टाईप पोलिओस बांधून टनेल टाईप नेट हाऊससाठी ॲप्लिकेशन करू शकतो किंवा गव्हर्नमेंटची सबसिडी घेऊ शकतो, कारण आपण तिथं नियमापेक्षा खर्च जास्त केलेला आहे. जसं की मी नेहमी सांगत असतो की हे जे स्ट्रक्चर असतात, पोलिओस असेल किंवा शेड नेट हाऊस असेल, हे दोन्ही पण GI पाईपनं बांधलेलं असतं तर आणि तर तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देतं. परंतु समजा एखाद्याकडे पैसे जास्त आहेत, तर तिथं तुम्ही सोन्याचा पाईप पण वापरू शकता, चांदीचा पाईप पण वापरू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं शेड नेट आणि पोलिओस बांधू शकता. परंतु तुम्हाला सबसिडी कशाच्या हिशोबाने मिळेल? GI पाईपच्या हिशोबाने. बरोबर आहे. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत तर ते सोन्याचा पाईप पण वापरू शकतात आणि चांदीचे पाईप पण वापरू शकतात, ज्यांना पोलिओस आणि नेट हाऊस करायचे त्यांच्यासाठी. हा एक म्हणजे सांगण्याचा भाग झाला. सांगण्याचा उद्देश एवढंच एक आहे की मापदंड आहे, त्या मापदंडाच्या वरती तुम्ही खर्च कितीही जरी केला तरी जो काही गव्हर्नमेंटचा क्रायटेरिया आहे तिथं तुम्ही लाकडी बांबू बल्ल्याच्या सहाय्याने करून GI पाईपसाठी सबसिडीसाठी ॲप्लिकेशन करू शकत नाही. ठीक आहे. पण फ्युचरमध्ये तुम्ही टनेल टाईप नेट हाऊस टनेल टाईप पॉलिसमध्ये कन्वर्ट करू शकता. आता समजा टनेल टाईप नेट हाऊस तुम्हाला टनेल टाईप पॉलिसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करावं लागतात. जसं पडदे करावे लागतात, वरची शेडिंग नेट काढून तुम्हाला तिथं पॉलिफिल, आतमध्ये तुम्हाला पत्र्याचं गटर टाकावं लागतं, GIचं गटर टाकावं लागतं. म्हणजे पाण्याचा स्लोप, ते जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला थोडासा स्लोप द्यायचा असतो. हे जनरल एक शेड नेट हाऊसच्या स्ट्रक्चरविषयी बघितलं आपण. परंतु ज्यांना हे करायचं आहे तर सुरुवातीचा जो क्रायटेरिया असतो साईट सिलेक्शन, की जागा कशी असली पाहिजे तुमची, तर याच्यामध्ये जनरली आम्ही एक 3 ते 4 मुद्दे घेतो. पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे तुमची जी ती पूर्णपणे फ्लॅट लँड पाहिजे, म्हणजे सपाट जमीन पाहिजे. दुसरा जो पॉईंट आहे याच्या आजूबाजूला चारही बाजूनं उंच झाडं नसली पाहिजे. समजा उंच झाडं असली तर काय होईल, झाडाची सावली त्या आतमधल्या तुम्ही जे पीक घेणार त्याच्यावरती पडेल आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा अपेक्षित रिझल्ट मिळणार आहे. आणि तिसरा जो पॉईंट आहे, तुम्ही ज्या ठिकाणी स्ट्रक्चर बांधणार आहे त्या स्ट्रक्चरच्या वरून हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली नसली पाहिजे. समजा गेली असली तर काय होईल, आपण लवकर खुदाकेपारे होऊन जाईल. बरोबर आहे ना? कारण तो GI पाईप हे पूर्णपणे लोखंडामध्ये बनवलेलं असतं, त्याच्यामुळे त्याचा जे तुम्ही लेबर वगैरे आतमध्ये काम करत असतात तर त्याचा ते झाला नसला पाहिजे. दुसरं मग पॉईंट की तिथं पिण्याची म्हणजे पाण्याची व्यवस्था पाहिजे, इलेक्ट्रिसिटीची सोय पाहिजे, चांगले रस्ते पाहिजे, मार्केट जवळ पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीनंतर तुम्ही क्रिएट करू शकता. परंतु हे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते सगळ्यात महत्त्वाचे. कुठलंही स्ट्रक्चर करताना शक्यतो आपण त्याची जी डायरेक्शन आहे ती दक्षिणोत्तर डायरेक्शन ठेवत असतो, कारण पूर्वेकडून आलेला वारा पश्चिमेकडे तुमचा इझिली निघून जाण्यासाठी शक्यतो जे किंवा आपलं जे वातावरण आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे दक्षिण उत्तर किंवा नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये जे स्ट्रक्चर्स आहेत तर ते चांगल्या पद्धतीने हे केलेत. अजून ह्याच्यामध्ये लोकांचा प्रश्न असतो की हे वाऱ्याच्या वेगाने पडून जातील का स्ट्रक्चर. आपण जे हे स्ट्रक्चर ठरवलेत, हे स्ट्रक्चर ठरवण्याच्या गव्हर्नमेंटच्या बॉडीमध्ये पण मी होतो, NHMच्या, जेव्हा आम्ही PFDC मध्ये सर्व्हिसला होतो विद्यापीठमध्ये. हे स्ट्रक्चर ठरवताना हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर ठरवले गेलेत की वाऱ्याचं स्पीड साधारणतः 130 ते 140 किलोमीटरची वेगाने जरी आली तरी तुमचं जे स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तग धरून राहतं. दुसऱ्याचे जे गेज ठरवलेत, पाईपचे जे थिकनेस ठरवलेत, ॲज पर आता सप्टेंबर 2016मध्ये जेव्हा आम्ही गाईडलाईन्स रिवाईज केल्या तर त्याच्यामध्ये आम्ही असं केलं की 2.6 आणि 2.9चा आतमध्ये थिकनेस केला, इनर थिकनेस. ह्याच्या अगोदर आपला 2 mm सगळीकडं कॉमन होता. म्हणजे आज जर आपण भारताचा जर का विचार केला तर महाराष्ट्र सोडून जवळपास सर्व राज्यांमध्ये सगळ्या गाईडलाईन्स पोलिओच्या सारख्याच आहेत.
फक्त आपलं महाराष्ट्र एक असं स्टेट आहे की जिथं ते स्वतःचं डोकं लावतं काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करण्यासाठी, खर्च वाढवतं, आणि आपल्या गाईडलाईन्स थोडंसं इतरांपेक्षा वेगळे आहेत. आपण त्याच्यामध्ये 2.6 आणि 2.9चा पाईपचा थिकनेस केला. तो जास्त मी थिकनेसवरती जाणार नाही, आपण जस्ट फक्त ओव्हरऑल डिस्कशन करणार आहे. कारण ह्याच्यामध्ये आतमध्ये जास्त म्हणजे पाईपच्या गेजवरती जर गेलो तर तुम्हाला खूप ते कॉम्प्लिकेशनमध्ये जाईल. पाईप दिसताना तुम्हाला मोठा दिसतो, परंतु आतला त्याचा जो इनर थिकनेस आहे किंवा इनर डायमीटर तो छोटा असतो. म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये एक म्हण आहे की बडा घर आणि पोकळ वासा. सेम तुम्हाला एखाद्याने पाईप बांधून देताना असा खूप मोठा बांधून दिलेला असतो, परंतु आतला जर थिकनेस केला असतो तर तो थिकनेस एकदम नगण्य असतो. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ज्यावेळी तुम्हाला बांधून देतं तर ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 2 तपासण्या हव्या लागतात, पूर्वमोक्ष तपासणी आणि पश्चातमोक्ष तपासणी. आपल्याकडे कसं आहे की आपण लग्न झाल्यावर मुलगी पाहायला होतो, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे अधिकारी चेकिंगला येतात तर त्यावेळेपर्यंत ते सगळं बांधून झालेलं असतं. आता हे तुमचं समजा राऊंड टाईप नेट हाऊस आहे, हे राऊंड टाईप नेट हाऊस बांधून झालेलं आहे. आता ते अधिकारी आले चेकिंग करायला तर त्यांना ह्या नियमानुसार तुम्हाला त्यांना 1 मीटरचा पाईप घ्यावा लागतो. त्या 1 मीटरच्या पाईपाचं वजन तेवढं नियमानुसार आहे का. जर का आपण वरून शेडिंग नेट बसवली तर त्या शेडिंग नेटचा 1 मीटर बाय 1 मीटरचा चौकोनी तुकडा फाडून काढावा लागतो आणि त्याचं वेट करावं लागतो की तेवढं ते भरतं आहे का ग्रॅम. पण असं आल्यानंतर कोण चेकिंग करत नाही, कोण किंवा फाउंडेशनचे खड्डे पण खाली खोदून बघत नाही जमिनीमध्ये की तेवढं खड्ड्याचं खोदलं गेलं आहे का नाही. हे सगळं नियमानुसार व्हावं लागतं, परंतु आपल्याकडं बऱ्यापैकी ते नियमानुसार म्हणजे सर्रास असं चालू असतं की लोक करताना म्हणजे आपल्यामध्ये लोक काय करायला पण काही नाही. जे कंपनीवाले असतात त्या कंपनीवाल्यांना नियमानुसार करायला पण काही नसतं, परंतु आपण शेतकरीसांना सवय पाडतो की जर का तुम्हाला मी म्हटलं की तिथं 450 रुपये खर्च आहे किंवा 550 रुपये खर्च आहे, तर आपला शेतकरी काय म्हणतो की मला ते दुसरे ते मला 400मध्येच बांधून देतात, तिसरा काय म्हणतो की मला 300मध्येच बांधून देतात, दुसरा म्हणतो मला 450मध्येच बांधून देतात. म्हणजे तुम्हाला जर का नियमानुसार पाहिजे असेल तर तुम्हाला नियमानुसारच पैसे द्यावे लागतात. आपण जेवढं गव्हर्नमेंट देतं इथं 550 रुपये जरी मी तुम्हाला पर स्क्वेअर मीटरला खर्च पकडला असला, 550 × 1000 म्हणजे तुमचं 10 गुंठ्याला 5.5 लाख रुपये खर्च पकडला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2.25 लाख रुपये तुमच्या बसले टाकायचेत आणि 2.25 लाख रुपये गव्हर्नमेंट देणार आहे. म्हणजे 50% खर्च तुमचा आहे आणि 50% उरलेला खर्च गव्हर्नमेंटचा आहे. आता दुसरं लोकांचं असतं की गव्हर्नमेंटचे पैसे आल्यानंतर आम्ही हे करू. गव्हर्नमेंटचे पैसे हे तुमचं पूर्णपणे स्ट्रक्चर बांधून झालं, आतमध्ये ड्रिप सिस्टीम बसली, आतमध्ये तुम्ही झाडं लावली, मग तुमच्या अकाउंटला वर्ग होतात. गव्हर्नमेंटची जी सबसिडी असते हे तुम्ही सगळं दाखवल्यानंतर गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देत असतं, हे पहिल्यांदा मनामध्ये क्रिएट करा. म्हणजे सुरुवातीचा जो खर्च आहे हा सगळा खर्च तुम्हाला तुमच्यापासून तुमच्या खिशातून करावा लागतो किंवा बँक लोन करावं लागतं. सप्टेंबर 2016पर्यंत जर का तुम्हाला शेडनेट किंवा पॉलिहाऊस करायचं असेल तर तुम्हाला बँक लोन करणं कंपल्सरी होतं. म्हणजे तुमच्याकडे समजा कोट्यवधी पैसे आहेत तरीही तुम्हाला बँकेमध्ये जावंच लागत होतं. आपण नंतर मागच्या वर्षी ज्यावेळी गाईडलाईन रिवाईज केल्या त्याच्यामधून कंपल्सरी बँक लोन हा क्रायटेरिया काढून टाकला आणि नंतर तुम्ही तुमच्या बसले पण खर्च म्हणजे वैयक्तिक पैसे खर्च करू शकता. नंतर तुम्हाला गव्हर्नमेंट तुमच्या अकाउंटला पैसे देतं. मी जे सांगतो ते सर्वांना समजतंय ना, समजतंय का. म्हणजे आता तुम्ही तुमच्या बसले पैसे खर्च करू शकता. फक्त त्याच्यासाठी एक अट आहे की तुम्हाला त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचं पूर्वसंमतीपत्र असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात एक आपण असं एक उदाहरणादाखल घेऊ. तुमचं नाव काय. विनोद दुर्वे. विनोद दुर्वे सरांच्या मनामध्ये आलं की मला सध्या 10 गुंठ्याचं नेट हाऊस करायचं आहे. एक सामान्य शेतकरी, त्यांना आता प्रोसेस काहीच माहीत नाही. एक यांचं उदाहरण घेतो, ते सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. पहिल्यांदा त्यांचं काम राहील की त्यांनी त्यांचं कुठल्या तालुक्यावरून आले तुम्ही. कळमेश्वर. यांना समजा 10 गुंठ्याचं नेट हाऊस बांधायचं आहे तर यांनी कळमेश्वरच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पहिल्यांदा जायचं. सगळ्यात महत्त्वाचे कळमेश्वरच्या तालुका कृषी अधिकारी जातील. ज्यावेळी तुम्हाला या योजनेचा गव्हर्नमेंटच्या मार्फत फायदा घ्यायचा असतो त्याच्यासाठी तुम्हाला www.hortnet.gov.in या वेबसाईटवरती तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. www.hortnet.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर गव्हर्नमेंट तुम्हाला एक पत्र इश्यू करतं, ज्या पत्राला आपण पूर्वसंमतीपत्र म्हणतो. म्हणजे सबसिडीसाठी जसं की लग्नापूर्वी एंगेजमेंटला जेवढं महत्त्व असतं, तेवढंच महत्त्व तुमच्या त्या पूर्वसंमती पत्राला आहे. म्हणजे जर का तुम्हाला पूर्वसंमतीपत्र इश्यू नसलं तर तुम्हाला मग सबसिडी मिळायला प्रॉब्लेम होतात. सबसिडी मिळतच नाही असं नाही म्हणत मी. जर का तुम्ही गव्हर्नमेंटचं पूर्वसंमतीपत्र आणि तुम्ही समजा केले परंतु तुमच्या तालुक्याकडे फंड्स अवेलेबल आहे आणि तुम्ही नियमानुसार काम केले तर तिथं तुम्हाला गव्हर्नमेंट, तुम्ही तुमचे मागचे सगळे बिलं जर का सबमिट केली तर तुम्हाला गव्हर्नमेंट तिथं
सबसिडी देऊ शकतं. पण मेजॉरिटी करून सेफ आपल्या दृष्टीनं सेफ राहण्यासाठी तुम्ही पूर्वसंमतीपत्र इश्यू झाल्यानंतरच कामाला सुरुवात करायची. पत्र समजा इश्यू केलं, काही वेळेस असं होतं की कळमेश्वर तालुक्यामध्ये 5 लोकांना शेड हाऊस द्यायचे, म्हणजे 5 लोकांसाठीच गव्हर्नमेंटकडे अनुदान आहे, परंतु तिथं अर्ज आहेत 50. अशा वेळी गव्हर्नमेंट काय करतं, म्हणजे सध्या 1-2 वर्षापासून गव्हर्नमेंट करायला लागले की लकी ड्रॉ सिस्टीम करायला लागले. म्हणजे त्या 50 लोकांच्या चिठ्ठ्या उधळायच्या, एक छोटं मुलगा आणायचं आणि त्याला त्यातनं एक 5-6 चिठ्ठ्या बाहेर काढायला लावायच्या आणि त्या लोकांनाच तिथं गव्हर्नमेंटलाही द्यायचं. परंतु काही वेळेस होतं 5 लोकांना फायदा द्यायचा आहे, परंतु तिथं गव्हर्नमेंट देताना पत्र 8 लोकांना देतं. का? कारण ते 5 लोक आहे, ते 5च्या 5 लोक करताला ज्याची गॅरंटी नसते, म्हणून पुढचे 2-3 लोकांना एक्स्ट्रा पूर्वसंमतीपत्र इश्यू केले जातात. पूर्वसंमतीपत्र इश्यू केल्यानंतर तुम्हाला 2-3 महिन्याचा कालावधी दिला जातो. त्या 2-3 महिन्याच्या कालावधी मध्ये तुम्हाला ते तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते नियमानुसार पूर्ण करावं लागतं. पूर्ण केल्यानंतर गव्हर्नमेंटचे अधिकारी येतात, तुमचे ते चेकिंग करतात. चेकिंग करताना तुमचा एरिया बरोबर आहे का, तुम्ही जे मटेरियल वापरले ते मटेरियल पूर्व मोका तपासणीमध्ये चेक केलं असलं तर पश्चात मोका तपासणीमध्ये करण्याची गरज नसते, परंतु त्या नियमानुसार आहे का, ॲज पर स्टँडर्डनुसार ते चेकिंग केलं जातं. आणि केल्यानंतर तुम्हाला जवळपास 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. जर का गव्हर्नमेंटकडं फंडिंग असलं तर तुमच्या अकाउंटला सबसिडी जमा व्हायला. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळी शेडनेट किंवा पॉलिहाऊस बांधायचे तर त्याच्याला तुम्हाला फंडची तयारी अगोदर तुम्हाला स्वतः करायला लागते, नंतर तुम्हाला गव्हर्नमेंट पैसे. ठीक आहे, गरिबाचं घर मला वाटतं बऱ्यापैकी सर्वांना समजलं असेल. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे याच्यामधला पॉलिहाऊसचा, किंवा श्रीमंताचं घर, किंवा AC वाल्याचं घर, किंवा ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत त्यांचं घर, किंवा ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत ते कुठंतरी गुंततो आहोत त्यांच्यासाठीचं घर. तर त्याच्यासाठी कमीत कमी 5 गुंठ्यापासून ते 1 एकरापर्यंत गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करते. 5 गुंठ्याचं पॉलिहाऊस ते 1 एकरचं पॉलिहाऊस नॅचरली मेंटेनेड पॉलिहाऊस करायचं असेल तर त्याला तुम्हाला गव्हर्नमेंट मदत करते. दुसरा जो प्रकार सांगितला CCPH मॉडेल किंवा क्लायमेट कंट्रोल्ड पॉलिहाऊस, ते जर का तुम्हाला करायचं असेल तर त्याला तुम्हाला कमीत कमी 10 गुंठ्यापासून ते जास्तीत जास्त 1 एकरापर्यंत करायला गव्हर्नमेंट तुम्हाला मदत करते. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं जे काही कॉस्ट नॉर्म ठरवलेत किंवा जे मापदंड ठरवलेत पॉलिओसाठी, हा पॉलिओचा चार्ट आहे. कमीत कमी तुम्ही 5 गुंठ्याचं जर का तुम्हाला पॉलिओस करायचं म्हटलं तर गव्हर्नमेंट तुम्हाला 935 रुपये पर स्क्वेअर मीटरच्या हिशोबाने मदत करत आहे. म्हणजे असं एक गृहीत धरा की तुम्हाला 10 गुंठ्याचं पॉलिओस करायचं आहे तर 10 गुंठ्याच्या पॉलिओसला तुम्हाला साधारणतः 935 रुपये पॉलिओस आणि ड्रीप ह्या दोन्हीसाठी खर्च येणार आहे. सपोज तुम्ही म्हटलं की मला ड्रीप नको आहे, मला फक्त पॉलिओसच करायचं आहे, तर तिथं तुम्हाला गव्हर्नमेंट 818 रुपये पर स्क्वेअर मीटरला मदत करते. म्हणजे बरेचसे लोक आतमध्ये पॉलिओस वगैरे करतात आणि काही लोक आतमध्ये नर्सरीचे क्रॉप्स लावतात, तर त्या नर्सरीच्या क्रॉप्सला ते ड्रीप टाकत नाहीत, फक्त स्ट्रक्चर बांधतात. तर त्या लोकांना 818 रुपये पर स्क्वेअर मीटरनं गव्हर्नमेंट मदत करते. म्हणजे 818 मल्टिप्ला बाय 1008 जी काही रक्कम येईल त्याच्या 50% तुम्हाला गव्हर्नमेंट मदत करते. म्हणजे हा तुमचा जो खर्च आहे हा तुमचा ॲक्च्युअल खर्च आहे, ह्याच्या 50% तुम्हाला गव्हर्नमेंट देणार आहे. गव्हर्नमेंट तुम्हाला 935 रुपयाने पैसे देणार नाही. जो काही खर्च आहे त्या खर्चाच्या 50% तुम्हाला गव्हर्नमेंट मदत करणार आहे, बाकीचा खर्च तुम्हाला टाकायचा आहे. पॉलिहाऊस जे असतं त्या पॉलिहाऊसमध्ये जनरली 2 हाईट्स आहेत. जसं तुम्हाला मी नेट हाऊसमध्ये सांगितलं तसं पॉलिहाऊसमध्ये गव्हर्नमेंटच्या नियमानुसार करायचं असलं तर याच्यामध्ये 2 हाईट्स आम्ही नियम किंवा गाईडलाईन्स ठरवताना केल्या होत्या. जो काही पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोकणचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये पॉलिहाऊसची जी काही सेंटर हाईट आहे तर ती तुमची साधारणतः 6 मीटर असली पाहिजे. आणि विदर्भ आणि खानदेशचा जो पार्ट आहे तर त्याच्यासाठी जी सेंटर हाईट आहे तर ती 6.5 मीटर असली पाहिजे. आता असं व्हॅरिएशन का केलं असलो 6 मीटर आणि 6.5 मीटर, काय वाटतं तुम्हाला? कारण हा जो पार्ट आहे आपला विदर्भाचा आणि खानदेशचा जो पार्ट आहे तर या ठिकाणी टेम्परेचरची किंवा म्हणजे तुमचं जे क्लायमेट आहे तर ते थोडंसं जरा हॉट आहे. म्हणून आपण गाईडलाईन्समध्ये एक तसा स्पेशली उल्लेख केला आहे की पर्टिक्युलरली विदर्भ आणि खानदेशसाठी 6.5 मीटर हाईट पाहिजे पॉलिओची सेंटर हाईट, आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणचा जो पार्ट आहे तर त्या ठिकाणची जी सेंटर हाईट आहे तर ती तुमची 6 मीटरची हाईट पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कुठलं स्ट्रक्चर कसं आहे हे ज्यावेळी गव्हर्नमेंटचे अधिकारी चेक करतात की जे शेडनेट आहे ते शेडनेट ती बरोबर नियमानुसार बसवली गेली आहे का नाही. तुम्ही जे शेडनेटला जे वरून शेडनेट बसवता तर ती शेडनेट मापदंडानुसार आहे का नाही ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काही क्रायटेरिया ठरवले आहेत. आता हा जो तुमचा हा फाउंडेशनचा पाईप आहे म्हणजे जो तुम्ही खाली जमिनीमध्ये गाडता आणि त्याच्यावरती तुमची दुसऱ्या पाईपची उभारणी असतात, तर हा फाउंडेशनचा पाईप जवळपास तुमचा साधारणतः त्याचा जो आउटसाईड डायमीटर असतो, बाहेरचा जो डायमीटर असतो तो साधारणतः 60 mm डायमीटर असतो, आणि त्याचा जो आतला थिकनेस आहे
तो जो थिकनेस त्याची जी जाडी ती साधारणतः 2.9 mm असतो की आपण त्याला 3 mmचं फाउंडेशन म्हणतो. आणि ह्या फाउंडेशनच्या पाईपवरून तुमचा दुसरा पाईप टाकला जातो. म्हणजे वरून टाकणाऱ्या पाईपचा जाडी ही त्याच्यापेक्षा मोठी असली पाहिजे, आउटसाईड डायमीटर मोठा असला. हा जर का तुमचा 60 mmचा फाउंडेशनचा पाईप असेल तर वरून जो तुम्ही टाकणारा पाईप आहे तर तो साधारणतः 76 mm ओढीचा पाईप असतो किंवा त्याची जी ही असते आउटसाईड डायमीटर असतो तो 76 mmचा असतो. हे अशा पद्धतीने तुमचं जमिनीमध्ये फाउंडेशन केलं जातं. फाउंडेशन केल्यानंतर तुमची जी पद्धत आहे म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं की फाउंडेशन केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचं तूस असे 4 घटक टाकावे लागतात. जे लोक शेडनेट आणि पॉलिओस करतात तर मी बऱ्याचशा ठिकाणी बघतो की ते सगळं घर बांधल्यानंतर आतमध्ये ट्रक घालायला सुरुवात करतात किंवा ट्रॅक्टर घालायला सुरुवात करतात. तर तुम्हाला ते स्ट्रक्चर करण्यापूर्वी स्ट्रक्चर हे जनरली 3 टप्प्यामध्ये होत असतं. पहिलं फाउंडेशन, दुसरं GI पाईपची उभारणी आणि तिसरं शेडनेट किंवा पॉलिओचा पेपर फिटिंग. पहिला टप्पा तुमचा फाउंडेशनचा पूर्ण झाला की तुम्हाला आतमध्ये जनरली लाल माती, शेण, वाळू आणि भाताचा ऊस हा मेड आतमध्ये टाकायचा आहे. नंतर तुम्हाला दुसरा टप्पा, नंतर तिसरा टप्पा पूर्ण करायचा आहे आणि नंतर ह्याच्यापासून पूर्णपणे मिक्सअप करून बेड प्रिपेअर करायचे आहेत आतमध्ये. हा सगळ्यात महत्त्वाचा तुमच्यासाठी पॉईंट आहे, कारण बरेचसे लोक शेडनेट आणि पॉलिओस बांधल्यानंतर आतमध्ये ट्रॅक्टर घालतात. त्याच्यासाठी त्यांना कुठंतरी शेडिंग नेट किंवा पॉलिफिल्म फाडावी लागते किंवा काढावी लागते किंवा उसवावी लागते त्या प्रोफाईलच्या स्प्रिंगमधनं. त्यामुळे तुमचं पहिलं काम आहे की फाउंडेशन करायचं, नंतर हे करायचं, तोपर्यंत तुमचं फाउंडेशन क्युरिंग पण होते. आता तुम्हाला जे म्हटलं की पहिल्यांदा सुरुवात 35% नेट, 50% नेट, ही टक्केवारी ओळखायची कशी? एखाद्या कंपनीवाले तुमच्याकडे बसवून गेला की 35% नेट आहे, 50% नेट आहे, 75% नेट आहे, 90% नेट आहे, तर हे तुम्ही ओळखणार कसं की तेवढ्या टक्केवारीची ते नेट आहे का? पहिला जसं तुम्ही मला सांगितलं होता क्रायटेरिया की त्या 2 धाग्यांमधलं अंतर, समजा 2 धाग्यांमधलं अंतर दूर असेल तर तुम्ही ते सांगू शकता की ते 35% नेट आहे. धाग्यांमधलं अंतर जवळ तर ते 50%चं, अजून जवळ तरी आहे. ह्याच्यासाठी मार्केटमध्ये एक मीटर पण मिळतो की त्या मीटरच्या सहाय्याने तुम्ही आतमध्ये ती किती टक्केवारीची नेट आहे ती चेक करू शकता. तुम्हाला मी 4 ऑप्शन देतो: लाईफबॉय मीटर, संतूर मीटर, मोती मीटर, रिन मीटर का व्हील मीटर. कुठल्या मीटरच्या सहाय्याने तुम्ही ती टक्केवारीची नेट आहे ती चेक करू शकता? लाईफबॉय मीटर का संतूर मीटर का व्हील मीटर का रिन मीटर? लाईफबॉय मीटर. तुम्ही कुठून आले? नागपूरमध्ये लाईफबॉय मीटरने चेक करतात किती पर्सेंटेजची नेट आहे. अजून एक ऑप्शन देतो, लक्स मीटर. हां, हे सगळे सोपचीच नाव आहेत पण तो मीटर लक्षात राहा म्हणून मी तुम्हाला म्हटलं की लक्स मीटर. तर त्या लक्स मीटरच्या सहाय्याने तुम्ही त्या टक्केवारीच्या नेटमध्ये किती लाईट इंटेन्सिटी आणि ॲज कम्पॅरेटिव्हली ओपनमध्ये बाहेरच्या वातावरणामध्ये आणि त्या शेडनेटमध्ये तुम्ही जर का तो लक्स मीटर चेक केला तर त्या टक्केवारीच्या दोन्हीच्या डिफरन्समध्ये कम्पॅरेटिव्हली तुम्ही सांगू शकता की ज्यांनी तुम्हाला ती नेट टाकली ती नेट तेवढ्या टक्केवारीची आहे का. समजा ते पण नाही जमलं तुम्हाला तर त्याच्यामध्ये अजून एक क्रायटेरिया आहे की तुम्ही ती 1 मीटर बाय 1 मीटरची समजा नेट फाडली, त्या नेटचं समजा तुम्ही जर का वजन केलं, शेडनेट जी समजा तुमची टेप नेट आहे तर त्या टेप नेट समजा तुम्ही 50%ची नेट टाकलेली, ज्यांनी कोणी तुमचे नेट बांधलेले त्यांनी जर का 50%ची नेट टाकलेली तर त्या 50%च्या 1 मीटर बाय 1 मीटर नेटचं वजन 100 ग्रॅम असलं पाहिजे. तर समजायचं की तुम्हाला जी बसवलेली नेट तर ती पूर्णपणे ॲज पर गव्हर्नमेंटच्या रूल्सनुसार किंवा नॉर्म्सनुसार बसवली. समजा त्याच्यामध्ये जर का 75%ची नेट असेल तर तिचं वजन 1 मीटर बाय 1 मीटर नेटचा जर का तुम्ही तुकडा काढला तर त्याचं वजन साधारणतः 120 ग्रॅम असलं पाहिजे. समजा ती मोनोनेटमध्ये असली, मोनोफिलामेंटमध्ये असली तर तिच्या 1 स्क्वेअर मीटरच्या 50%च्या नेटचं वजन साधारणतः 125 ग्रॅम असलं पाहिजे. आणि समजा ती 75%ची नेट असली तर तिचं वजन 310 ग्रॅम असलं पाहिजे. म्हणजे हे जे तुमचे ज्यावेळी कृषी अधिकारी तुमच्या शेतावरती ज्यावेळी मोका तपासणी करायला येतात तर त्यांच्या मोका तपासणी फॉर्ममध्ये ऑप्शन लिहिलेलं असतात की तुमची जी टेपनेट वापरली तर तिचं 50%चं वजन एवढं आहे का. आपले अधिकारी ते बघत नाहीत, होय किंवा नाही. जसं आपलं लहानपणी प्रश्न असतात ना, ये ट्रू फॉल्स, होय किंवा नाही, होय 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 सगळंच होय. पण ते ॲक्च्युली कोण फाडत नाही, तोडत नाही, मोडत नाही, बघत नाही की ते ॲक्च्युली त्या म्हणजे ह्याच्यानुसार आहे का. कारण ते बघायला तुम्हाला ते मटेरियल बसवण्याच्या पूर्वीच येऊन चेक करावं लागतं, पाहावं लागतं, बघावं लागतं. दुसरं तुम्हाला मी सांगितलं की जी पॉलिफिल्म असते ती जी पॉलिफिल्म असते की पॉलिओची वरून पॉलिफिल्म टाकली असते तिची जाडी असते 200 मायक्रॉन. पॉलिओची जी पॉलिफिल्म असते 200 मायक्रॉन. तर त्याच्यावरती तुम्हाला ब्रँड नेम, ती मल्टी लेअर म्हणजे 3 लेअरची किंवा 5 लेअरची, त्याच्यावरती बॅच नंबर, लोगो, ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख असावा लागतो.
जनरली पॉलिहाऊसमध्ये जी पॉलिफिल्म वापरतात त्याच्यामध्ये दोन कलर असतात, एक असतो व्हाईट कलर आणि दुसरा असतो येलो कलर. म्हणजे पांढऱ्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची पॉलिहाऊसला फिल्म जास्तीत जास्त करून आपल्याकडे वापरतात. त्याची जाडी असते 200 मायक्रॉन. तुम्हाला प्रत्येक 3 वर्षानंतर ती पॉलिफिल्म रिप्लेस करावी लागते. म्हणजे मेंटेनन्स कॉस्ट जी म्हणतो आपण, तर ती प्रत्येक 3 ते 4 वर्षानंतर तुम्हाला ती फिल्म रिप्लेस करायची. जवळपास 10 गुंठ्याची जर का तुम्हाला पॉलिफिल्म रिप्लेस करायची असेल तर त्याचा खर्च ऑन अँड ॲव्हरेज 1 लाख ते ₹1.25 लाख खर्च आहे. म्हणजे 1 एकरचा जर का तुम्ही खर्च विचार केला तर तुम्हाला प्रत्येक वर्षी 1 लाख ही तुमची मेंटेनन्स कॉस्ट आहे त्या पॉलिफिल्मची. GI पाईपचा सांगाडा आहे हा कंटिन्यू तुमचा 18 ते 20 वर्ष आहे तसा टिकून राहतो. GI पाईपचा सांगाडा शेडनेटचा असू द्या किंवा पॉलिओचा असू द्या, दोन्हीचा पण 18 ते 20 वर्ष कंटिन्यू आहे तसा टिकून राहतो. तुम्हाला जे रिप्लेस करायचं असते ते फक्त कवरिंग मटेरियल. म्हणजे शेडनेट असेल तर तुम्हाला शेडिंग नेट रिप्लेस करायचे आणि पॉलिओस असेल तर त्याला पॉलिफिल्म रिप्लेस करायचे. आता ज्या ज्या लोकांकडे शेडनेट आहे किंवा ज्या ज्या लोकांकडे पॉलिओस आहे तर त्यांना चारही बाजूनं त्यांना खालून ग्राउंड लेवलपासून एक पेपर लावलेला असतो. त्या पेपरला काय म्हणतात? ऑप्शन देऊ का? न्यूजपेपर, प्लास्टिक पेपर, काय ॲप्रॉन पेपर? ॲप्रॉन पेपर, बरोबर आहे ना? तर तो ॲप्रॉन पेपर लावण्याचं कार्य काय किंवा मेन तो ॲप्रॉन पेपर कशासाठी बसवला आहे तुमच्या पॉलिहाऊसला? ज्या ज्या लोकांचं शेडनेट हाऊस आहे आणि ज्या ज्या लोकांचं पॉलिहाऊस आहे तर त्यांना तुम्हाला खाली ग्राउंड लेवलला जो ॲप्रॉन पेपर बसवला आहे तर तो ॲप्रॉन पेपर कशासाठी बसवला आहे? नेहमी लक्षात ठेवा की शेडनेटमध्ये आणि पॉलिहाऊसमध्ये तुम्ही जी पिकं घेता तीच पिकं तुम्ही ओपनला पण घेऊ शकता. मग हे लाखो रुपये तुम्ही खर्च करण्याची गरज काय? ओपनपेक्षा तुम्ही याच्यामध्ये तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड हे 4 घटक याच्यामध्ये मेंटेन करता. हे 4 घटक जर का तुम्ही ओपनमध्येच मेंटेन करू शकला असता तर गव्हर्नमेंटला किंवा तुम्हाला स्वतःला याच्यामध्ये लाखो रुपये खर्च करण्याची गरज भासली नसती. तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड. दुसरा एक प्रश्न आहे की नागपूरमधील झाडं रात्रीच्या वेळी कोणता वायू सोडतात? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन. नागपूरमधील म्हणतोय मी, पुण्यातली किंवा तिकडं कर्नाटकची म्हणत नाही किंवा रायपूरची म्हणत नाही. नागपूरमधली झाडं ऑक्सिजन. कुठून आलं तुम्ही? नागपूरमध्येच आहे. यांच्या इकडली झाडं रात्रीच्या वेळी ऑक्सिजन वायू सोडतात. आपके इधर सर वर्धा में या कोई छोड़ता ही नहीं, कुछ तो कुछ छोड़ते होगे ना? CO2 छोड़ते आपके इधर. आप कहाँ से? नागपुर. तो नागपुर में आप एक से हम एक कंक्लूजन निकल सकते हैं, नागपुर के कुछ पौधे ऑक्सीजन छोड़ते हैं, कुछ पौधे कार्बन डाइऑक्साइड छोड़ते हैं और कहाँ कहाँ कोई भी छोड़ता नहीं. मतलब कोई ये नहीं होता प्लांट. हा जो कन्सेप्ट आहे शेडनेट किंवा पॉलिहाऊस ह्याच्यामध्ये तुमच्या साईडनं जे ॲप्रॉन पेपर बसवलं आहे तर त्या ॲप्रॉन पेपरचं काही कार्य नाही की आतमध्ये कुत्रे मांजरे शिरून आहेत, हे कार्य नाही आहे. ॲप्रॉन पेपरचं मेन एकच कार्य आहे की आतमध्ये कार्बन डायऑक्साईड वायूची लेवल स्टोअर करून ठेवणे. रात्रीच्या वेळी झाडांनी जो कार्बन डायऑक्साईड वायू सोडलेला आहे हा कार्बन डायऑक्साईड वायू ॲज कम्पेअर टू बाकीचे जे वायू त्या वायूंपेक्षा थोडासा जड असतो किंवा हेवी असतो. म्हणून तो वायू त्या 1 मीटरच्या लेवलपर्यंत स्टोअर राहतो. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी सूर्यप्रकाशाची किरण त्या झाडांच्या पानावर पडतात आतमधला कार्बन डायऑक्साईड वायू प्लस तो तुमचा सनलाईट ह्याच्यामध्ये कुठली प्रोसेस होते? फोटोसिंथेसिस किंवा ज्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. जेवढा जास्त कार्बन डायऑक्साईड वायू तेवढे जास्त तुमची फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटी. सायंटिफिक रिझन आहे की ओपन कंडिशनपेक्षा ग्रीन हाऊसमध्ये किंवा पॉलिहाऊसमध्ये किंवा नेट हाऊसमध्ये उत्पादन का वाढतं? ओपनमध्ये 300 ppm CO2 असतो, तोच शेडनेट हाऊसमध्ये 1000 ppm CO2 असतो आणि तोच पॉलिहाऊसमध्ये जवळपास 2000 ते 3000 ppm CO2 असतो. म्हणजे जवळपास 10 पट ते 20 पट जर का तुम्ही त्याची लेवल वाढत असेल तर तेवढंच. जसं की तुम्ही जेवण करताना कधी तुम्हाला पापड लोणचं मिळालं तर तुमचं पिकअप रेट जास्त वाढतो जेवणाचा. 2 पोळ्याचा तुम्ही 4 पोळ्या 5 पोळ्या खाता. सेम तशी सिच्युएशन आहे. जर का तुमचं CO2 जास्त मिळाला तर ते प्लांटची जी काही अन्नद्रव्य करण्याची क्षमता आहे तर ती क्षमता जास्त वाढते. दुसरं पॉलिहाऊसला तुमच्या साईडने इन्सेक्ट बसवलं असेल, 1 मीटरचा ॲप्रॉन पेपर नंतर होती 2 मीटरची इन्सेक्ट बसवलं. इन्सेक्ट कार्य काय की बाहेरचे जे कीटक आहे ते आतमध्ये एंट्री करून आहेत. इन्सेक्ट बरोबर बाहेरच्या साईडला तुमचं कर्टन हँडल असतो, पडदे असतात की त्या पडद्याच्या साहाय्याने तुम्ही उघड झाप करून आतमध्ये हवा जी ती तुम्ही नियंत्रित करू शकता. दुसरं याच्या आतमध्ये फॉगर्स बसवलेले असतात. फॉगर्स किती लोकांनी पाहिलेले आहेत? फॉगर्सचं कार्य काय असतं? झाडांना इरिगेशन करणं असं किती लोकांना वाटतं? फॉगर्सचं कार्य असतं की झाडांना पाणी देणं, इरिगेशन करणं, टेम्परेचर मेंटेन करतं. म्हणजे नक्की एक्झॅक्ट काय करतं ते? मेंटेन करतं. म्हणजे तापमान आर्द्रता दोन्ही वाढवतं का ते? मग फॉग म्हणजे धुके, बरोबर ना? म्हणजे फॉगरचं एकच कार्य आहे
की तापमान कमी करणे आणि आर्द्रता वाढवणे. तुमच्यापैकी जर का तुम्ही शिर्डीला कोण गेला असेल तर शिर्डीला ज्यावेळी तुम्ही उन्हाळ्यामध्ये जाता साईबाबांच्या इथं, तर त्यावेळी तुमच्या डोक्याच्या वरती फॉगर्स बसवलेले असतात. का तर तुमचं डोकं शांत व्हावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या. सेम कार्य इथं तेच करते. फॉगर्सचं जे मेन फंक्शन आहे की ते आतमधले जे प्लांट आहेत तर त्या प्लांटसाठी फेवरेबल एन्व्हायरमेंट क्रिएट करते. नेहमी लक्षात ठेवा, कीड आणि रोगांना जेवढं ओपनला फेवरेबल एन्व्हायरमेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव ग्रीनहाऊसमध्ये असतं. आपल्याला असं वाटतं की कीड आणि रोग ह्याच्यामध्ये येतच नाहीत, परंतु ह्याच्यामध्ये जे कीड आणि रोग येतात ते आले तर ते कधीच झाडांना सोडत नाहीत. ह्याच्यासाठी तुम्हाला आतमध्ये येलो स्टिकी कार्ड बसवावं लागतात, पिवळ्या रंगाचे, निळ्या रंगाचे, की जेणेकरून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे म्हणतो, की आपण फ्युचरमध्ये कोणती कीड अटॅक करणार आहे त्याच्यासाठी त्याच्यावरती ते किडे चिटकवले जातात, म्हणजे चिटकले जातात ॲटोमॅटिकली. त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की आतमध्ये फ्युचरमध्ये पांढरी माशी येणार आहे का, मावा येणार आहे का, तुडतुडा येणार आहे. दुसरं, आता ह्याच्यामध्ये जी इरिगेशन रिक्वायरमेंट असते ग्रीनहाऊसमधल्या पिकांची, तर ती ओपनपेक्षा आतमध्ये तुम्ही किती लोक पॉलिहाऊसमध्ये पाटाने पाणी देतात का, सगळे लोक ड्रिपनं देतात, बरोबर आहे. बऱ्याचशा लोकांना, अजून जे लोक नवीन आहेत नेट हाऊस आणि पॉलिहाऊसमध्ये, अशी लोक बघितलेत की मी आतमध्ये पाटाने पाणी सोडतात. आतमध्ये तुम्हाला पूर्णपणे इनलाईन ड्रिप सिस्टीम टाकायची, बरोबर आहे. आणि ती इनलाईन ड्रिप सिस्टीम तुम्हाला वीकली चेकअप करायची, म्हणजे तिला वीकली मेंटेनन्स करायचं, की त्याचं तुमची एंड कॅप काढून त्याच्यामध्ये काही क्षार वगैरे अडकलेत का ते सगळं चेक करायचं आहे. जे लोक नवीन आहेत, ज्या लोकांना ही टेक्नॉलॉजी करायची, त्यांच्यासाठी पहिला माझा संदेश, जर का तुम्हाला याच्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही स्वतः करणार असला तरच ह्याच्यामध्ये पडा. सक्सेस व्हायचा पहिला चान्स किंवा यशस्वी व्हायचा पहिला मार्ग तुम्ही स्वतः करणार असला तरच पडा. अदरवाईज शेडनेट पॉलिहाऊस हे फक्त कागदावरती किंवा हे फक्त लेक्चरमध्येच माहिती ठेवा. दुसरा म्हणजे दुसरा हे की गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देणार आहे असं म्हणून करणार असला तर कधीच ह्याच्यामध्ये पडू नका. अशी लोक बघितलेत की जे गव्हर्नमेंटचं सबसिडी मिळणार आहे म्हणून 8-10 वर्ष ते शेडनेट पॉलिहाऊस शेडनेट फक्त कागदावरतीच खेळतात. यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही स्वतः करणार असला तर पडा. गव्हर्नमेंट तुम्हाला देणार आहे, गव्हर्नमेंटची ज्यावेळी तुम्हाला सबसिडी मिळेल त्यावेळी तुम्ही समजा की गव्हर्नमेंटकडून तुम्हाला ते, म्हणजे एखाद्या वेळी तुमच्या भाजीपाल्याचा किंवा फुलपिकाचा मार्केट रेट वाढला म्हणून तुम्ही त्या दिवशी ती सबसिडी मिळाली. जर का तुम्ही शेडनेट करणार असला तर तुम्ही शक्यतो कॅप्सिकमपासून सुरुवात करा, म्हणजे डोबळी मिरचीपासून सुरुवात करा. आणि जर तुम्ही पॉलिहाऊस करणार असाल तर त्याच्यामधून फुलपिकांपासून सुरुवात करा आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही जरबेरचं पीक घ्या. गुलाबाचं मी याच्यासाठी म्हणत नाही, कारण सुरुवातीला हाताला काटे टोचायला लागले की आपल्याला त्या घरामधला इंटरेस्ट कमी होत जातो. म्हणून जरबेरा सुरुवातीला जरी तुमचं प्रोडक्शन कमी असलं, मार्केट रेट जरी कमी असला, तरी तुमची आवड निर्माण व्हायला, त्या ए सीमधल्या घराशी खेळतो व्हायला, जुळवून घ्यायला तुम्हाला जरबेरा हे सिंपल क्रॉप आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठली कुठली भाजीपाला पिकं घेऊ शकता. एक ढोबळी मिरची, दुसरं काकडी, तिसरं टोमॅटो, बाकी कोबीवर्गीय सर्व भाज्या, वेलवर्गीय सर्व भाज्या. त्याच्यानंतर आता एक रिसेंटली ट्रेंड आला आहे तो म्हणजे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स, ज्याला आपण परदेशी भाजीपाला म्हणतो. परदेशी भाजीपाला म्हणजे लेट्यूस, ब्रोकोली, चायनीज कॅबेज, रेड कॅबेज, ब्रुसेल स्प्राउट, ॲस्पॅरेगस, पॅचोली, की ज्याचे प्रोडक्शन कमी परंतु मार्केट व्हॅल्यू जास्त आहे. आणि मी तुम्हाला पहिली जी पिकं सांगितली डोबी मिरची, काकडी, टोमॅटो, ह्याचं प्रोडक्शन जास्त आहे परंतु मार्केट व्हॅल्यू कमी. मग तुम्हाला विचार करायचा आहे की मला प्रोडक्शन जास्तवाला क्रॉप घ्यायचं आहे का ज्याचं प्रोडक्शन कमी परंतु मार्केट व्हॅल्यू जास्त आहे, अशा पिकाची मला निवड करायची. समजा तुम्हाला फुल पिकं घ्यायची असली तर जरबेरा, गुलाब, कार्नेशन, अँथोरियम, ऑर्किड, क्रिसॅन्थिमम, ज्याला तुम्ही शेवंती म्हणता, अशा फुलपिकांचा तुम्ही याच्यामध्ये विचार करू शकता. म्हणजे कुठली कुठली भाजीपाला पिकं घ्यायची आणि कुठली कुठली फुलपिकं घ्यायची ह्याचं मी तुम्हाला सांगितलं. ज्यांना फुलपिकांचं डिटेल नॉलेज पाहिजे तर त्यांचं उद्या माझं हॉल नंबर 2मध्ये फ्लोरिकल्चरवरती लेक्चर आहे, म्हणजे फक्त आणि फक्त फुलपिकांचं डिस्कशन होतं. आज मी फक्त घर बांधण्याचं काम केलं आहे, उद्या त्याच्यामधलं डेकोरेशनचं पार्ट आहे किंवा इंटेरियर पार्ट आहे की आतमध्ये फुलांची लागवड कशा पद्धतीने करायचं आहे किंवा त्याचं कल्टिवेशन कशा पद्धतीने करायचं. आज जे आपण फक्त घर बघितलं ते फक्त गव्हर्नमेंटच्या नियमानुसारच घर बघितलं. ज्यांना कॅश पेमेंटमध्ये करायचं आहे तर ते कुठलाही गव्हर्नमेंटचा रूल्स रेग्युलेशन फॉलो न करता 1 गुंठ्याचं, 2 गुंठ्याचं, 3 गुंठ्याचं तुम्ही टेरेसवरती पण बांधू शकता. एक अनुभव घेऊ शकता की खरोखर त्याच्यामध्ये येत आहे का, आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये लाखो रुपये आतमध्ये खर्च करू शकता. तुमच्या काही शंका, डिस्कशन असल्यामुळे आपण एक डिस्कशन करू थोडंसं. उद्या माझं 12 ते 1:30 हॉल नंबर 2 फ्लोरिकल्चर. अजून लेक्चर चालूच आहे, तुम्ही डिस्कशनचा पार्ट आहे आपला, विचारू शकता मला. हे माहिती आहे.
सर नॅचरली व्हेंटिलेटेडला आपण क्लायमेट कंट्रोलमध्ये कसं करू शकतो इकडे? कुठून कोण बोलता तुम्ही? आता नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस नावातच आहे की नैसर्गिक वायू संचारित पॉलीहाऊस. तुमच्याकडे पॉलीहाऊस आहे, हो. बरोबर आहे. तुम्ही पॉलीहाऊस आता जस्ट रिसेंटली केलेले, तुम्हाला त्याच्यामध्ये अजून प्लांटेशन पण करायचं आहे. तो क्लायमेटचा पार्ट सांगण्यापूर्वी तुम्हाला मी अजून एक पार्ट सांगतो तुमच्या विषयी. तुम्ही याच्या अगोदर ह्याचं कधी ट्रेनिंग वगैरे घेतले? हो. कुठे घेतले? तळेगाव दाभाडेला. तळेगाव दाबडेला फ्लोरिकल्चर पार्कमध्ये घेतलेलं ट्रेनिंग. ठीक आहे. आता ज्यावेळी नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लायमेट कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे पॉलीहाऊस आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक डिजिटल थर्मो हायग्रोमीटर बसवा की ज्याच्या सहाय्यानं तुम्हाला कळेल की आतमध्ये तापमान किती, आर्द्रता किती आहे सर. दुसरं की ज्यावेळी तुमचं तापमान वाढतं त्यावेळी तुमचं जे पॉलीहाऊस बांधलेलं आहे तर त्या पॉलीहाऊसला तुम्हाला चारही बाजूनं साईड कर्टन दिलेले असतील, बरोबर आहे. तर ते तुम्हाला साईड कर्टन्स चालू बंद करायचेत. जनरली आम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत सांगतो की ते तुम्ही पडदे ओपन ठेवा. परंतु तुमचं टेम्परेचर समजा कधी एकदमच एक थोडंसं वाढलं तर त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यानुसार टायमिंगनुसार साईडचे कर्टन्स कमी जास्त करू शकता. दुसरं अजून एक आहे की जे तुमचं नॅचरल व्हेंटिलेटेड पॉलीहाऊस आहे त्याला आतमध्ये तुम्ही फॉगर्स बसवलेत का? हो. की ज्यावेळी तुमचं टेम्परेचर वाढतं नॅचरल व्हेंटिलेटरमध्ये फक्त 2च सिस्टम आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही क्लायमेट कंट्रोल करू शकता. एक म्हणजे साईड व्हेंटिलेशन, साईडचे पडदे, आणि दुसरं म्हणजे फॉगर सिस्टीम. आणि की जे तुमचं क्लायमेट कंट्रोल आहे त्याच्यामध्ये मग तुमचं एक्झॉस्ट फॅन आहेत, साईडनं कूलिंग पॅड आहे. परंतु तुम्हाला मी सजेस्ट करतो की तुम्ही कूलिंग म्हणजे कंट्रोल सिस्टीममध्ये जाता तुमचं जे नॅचरल आहे त्याच्यामध्येच तुम्ही फॉगरच्या साहाय्याने आणि साईडचे जे कर्टन्स आहेत तर त्याच्या साहाय्याने तुमचं क्लायमेट तुम्ही कंट्रोल करू शकता. म्हणजे तापमान आणि आर्द्रता फक्त. ओके. किंवा शॉवरिंग पण करू शकता. ज्यावेळी तुमचं क्रॉप बसेल तर क्रॉप बसल्यानंतर जो बेडचा जो पाथवे, कुठलं पीक लावणार तुम्ही? ब्रॉकली आणि रेड कॅबेज ठरवलंय. प्लॅनिंग करताय? ब्रोकोली नाही म्हणजे प्लांटेशन केलंय. Plantation झालेलं आहे तुमचं? रोपं टाकले त्याचे. रोपं टाकलेत म्हणजे 1 महिन्यानंतर तुम्हाला ते ट्रान्सप्लांटिंग करायचं Transplanting त्याचं. ओके. बेड ट्रान्सप्लांटिंग करण्यापूर्वी तुम्ही जो बेड करणार त्या बेडवर त्याचं स्टरलायझेशन केलंय का? हो, स्टेरिलायझेशन. कशाचं साईन केले? ॲक्च्युली ते कन्सल्टंट होते आमचे तर त्यांनी करून मग दिले. ह्याच्यामध्येच आपण सगळं चुकतो. बांधणारा बांधून देतो, करणारा करून देतो, आपण फक्त पैसे घेतो. हे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रॉपर त्यातल्या बेसिक गोष्टी माहीत नाहीत की स्टरलायझेशन करणार आहे, स्टरलायझेशन करणार तर ते कुठल्या केमिकलच्या सहाय्याने करणार आहे. जनरली स्टरलायझेशनचा जो पार्ट आहे तर त्याच्यामध्ये जनरली 4 केमिकल्स आपण वापरतो: हायड्रोजन पॅरॉक्साईड, फॉर्मेलिन, मिथिल ब्रोमाइड आणि बासामिड. पण सध्या मिथिल ब्रोमाइड आणि बासामिडवरती बॅन येत चाललेला आहे. आणि फॉर्मेलिन जर का तुम्हाला यूज करत असले तर तुम्हाला कंटिन्यू 8 ते 10 दिवस वेट करावा लागतो किंवा पेशन्स ठेवावा लागतो. परंतु हायड्रोजन पॅरॉक्साईड तुम्ही जर का टाकल्यानंतर बेडवरती तुम्ही 4 तासानंतर लगेच प्लांटेशन करू शकता. ते आपण थोडंसं बोलू कारण पुढचे लेक्चर पण आलेत त्याच्यामुळे अजून ज्यांना शंका विचारतात त्यांना थोडंसं विचारतो. माझा नंबर पण मी तुम्हाला देतो की ज्यांना आपला थोडंसं जास्त सविस्तर चर्चा करता येईल. याचं पेबॅक किती असते थोडंसं जनरली ऑन अँड ॲव्हरेज जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये सक्सेसफुली व्हायबल व्हायचं असेल तर कमीत कमी आम्ही 20 गुंठ्याचा एरिया करा असं सांगत असतो आणि पेबॅक पिरियड ऑन अँड ॲव्हरेज 3 ते 3.5 वर्षाचा सांगत असतो. परंतु डिपेंडिंग अपॉन मार्केट प्राईस काही शेतकरी असे बघितलेत की त्यांनी पहिल्या वर्षामध्येच पूर्ण प्रोजेक्ट नील केलेला आहे. मागच्या वर्षी साक्री जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने 3 एकरचं शेडनेट हाऊस लावलं होतं आणि त्याच्यामध्ये हिरव्या रंगाची ढोबळी मिरची लावली होती. त्याला मार्केट रेट 120 रुपये मिळाला. तर त्यांनी एकाच वर्षामध्ये पूर्ण 3 एकरचा प्रोजेक्ट नील केला आणि पुढच्या वर्षी परत 6 एकरचा प्रोजेक्ट केला. त्याचं बघून अजून त्याच्याच गावातले 12 शेतकरी तयार झाले आणि त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी 3 एकरचं नेट हाऊस टाकलं. म्हणजे एकाच गावामध्ये जवळपास 50 ते 55 एकरचं नेट हाऊस झालं. त्या बाकीच्या शेतकऱ्यांना अशी आशा होती की त्या शेतकऱ्यांनी पहिल्या वर्षी नील केलं, त्याने पहिल्या वर्षीच गाडी घेतली म्हणजे आम्हाला पण गाडी मिळेल. तर तसा त्याच्यातला पार्ट नाही की दुसऱ्याने केलं आपल्याला तसं होईल असा पार्ट नाही. हे सगळा जो खेळ आहे तो म्हणजे मार्केटवरती डिपेंड आहे, मार्केट प्राईजवरती डिपेंड आहे. अजून एक प्रश्न होता, जे मार्केट तुम्ही जे रेफरन्स देत आहात ते म्हणजे लोकल मार्केट म्हणत आहात की नॅशनल मार्केट म्हणत आहात? आता तुम्ही किती एरियाचं पीक करणार आहे? समजा तुम्ही 10 गुंठ्याचं क्षेत्र केलं तर तुम्हाला त्याच्यासाठी लोकल मार्केटच प्रेफर करावं लागणार. परंतु जर का तुमचा एरिया जास्त असला मोर दॅन 1 एकर तर तिथं मात्र तुम्हाला जे काही बाहेरचे मार्केट आहेत जसं की पुणे मार्केट आहे, वाशी मार्केट आहे, दादर मार्केट आहे, बेंगलोर मार्केट आहे, हैदराबाद मार्केट आहे किंवा आपलं गाझियाबाद मार्केट आहे दिल्लीचं, तर ह्या मार्केटचा तुम्हाला नंतर विचार करावा लागणार. दुसरं, जर का तुमचं नागपूरमध्ये पिकवत असलं आणि नागपूरमध्ये तुमचं युनिक प्रॉडक्ट असेल किंवा युनिक भाजीपाला असेल की जसं त्यांनी सांगितलं की आम्ही लेट्यूस पिकवतो, ब्रोकोली पिकवतो, तर ते नागपूरचे जे काही 3 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्स आहेत तर त्या वड्यांची जर की तुम्ही वर्षभराची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकला, फक्त तुम्हाला प्लांटेशनचा पिरियड
थोड्या थोड्या अंतराने प्लांटेशन करावं लागेल की जेणेकरून तुम्ही वर्षभराची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकता, तर तिथं तुम्ही मार्केट सेट करू शकता. त्यांच्याकडे माहिती. हॅलो हॅलो सर, या आपण किंवा आपण स्वतः पण करू शकतो. एक साधारणतः 2 ते 3 वर्षापूर्वी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन म्हणजे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे जे आपल्याला सबसिडी देतं, तर त्या सबसिडीसाठी 2 ते 3 वर्षापर्यंत ज्या काही कंपन्या पॉलिहाऊस आणि नेट हाऊस बांधून देतात तर त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं. एक साधारणतः 10-11 कंपन्या होत्या आणि त्यांना तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठं पण काम करू शकता असं त्यांना रजिस्ट्रेशन करून त्यांना प्रत्येकाला रजिस्ट्रेशन नंबर दिला होता. परंतु आपण एक साधारणतः 2 वर्षापासून असं झालं आहे की महाराष्ट्रामध्ये कोणतीही कंपनी की ज्यांच्याकडे वॅट-3 नंबर आहे, तुमचा CST नंबर आहे, अशी कंपनी शेडनेट आणि पॉलिहाऊस बांधू शकते. जर का तुम्हाला इंडिव्हिज्युअली बांधायचं असेल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार तर तुम्ही इंडिव्हिज्युअली बांधलं तर तुम्हाला मग तुम्ही गव्हर्नमेंटला सादर करताना बिल कुठल्या फर्मच्या नावाने सादर करणार, हा महत्त्वाचा मेजर इश्यू त्याच्यामध्ये येतो. कारण जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंटला बिल सबमिट करता तर त्याला तुमचं वॅट-3 नंबर, CST नंबर किंवा आपण जे GST नंबर म्हणतो तर ते तुम्हाला असावं लागतं, तर आणि तरच गव्हर्नमेंट ते तुमचं बिल पास करतं. सर्वसाधारणपणे अनुभव असा आहे विदर्भामध्ये की शेडनेट आणि पॉलिहाऊस याच्यापैकी शेडनेटकडे कल जास्त आहे. ओके. आणि त्यामध्ये विशेषतः आता जे पिकं घेतात, एक तर काकडी त्यामध्ये आणि कोकर बीट्स आणि डोबळी मिरची. अनुभव दुसरा असा आहे की जेवढे पॉलिहाऊसेस बांधलेले आहेत विदर्भामध्ये गव्हर्नमेंटच्या सबसिडीमुळे किंवा आधाराने, तर विंड व्हेलॉसिटी ही विदर्भामध्ये जास्त आहे. हवेची जे ते वेग आहे तो जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीला सगळे वारे अडतात आणि तिथलं ग्रीनहाऊस हा 3 वर्ष 4 वर्षे टिकतो. विदर्भातला 1 ते 1.5 वर्षामध्ये नेट फाटते त्या ठिकाणी. या ठिकाणी याला काही उपाय आहे का, हा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे. दुसरा तर त्याच्यावर काही प्रकाश टाकता येईल का, हा एक आहे. आणि दुसरं, एकदा डिपार्टमेंटने बांधून दिल्यानंतर नोबडी टर्न्स आउट टू दी फार्मर. बरोबर आहे. हा एक दुसरा जो सांगितला सरांनी प्रश्न, तर तो सगळ्यात मोठा ज्वलंत इश्यू आहे. हा, म्हणून दुसरं असं आहे की याला काही थोडीशी फीडबॅक शेतकऱ्यांना मिळू शकेल का. कारण महत्त्वाचं असं आहे की पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आहे, पिकं कोणती लावायची, ते पिकाचं बियाणं कुठून मिळेल, त्याच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस काय आहेत, बरोबर हे आहे. फागर लावायचे की नाही लावायचे. मग काय होतं, शेतकरी कंटाळतो, ते स्टरलायझेशन वगैरे ते त्याच्या याला माहितीच नसते त्याच्यामध्ये. मग बरेचसे काहीतरी लोक करतच नाहीत, लावायचं. 90% लोक करतच नाही स्टरलायझेशन. बरं काय होते, ते सी शेडनेट इकॉनॉमिकल होत नाही. पहिलं 3 वर्षे तो वापरतो आणि फेकून देतो. अशा कितीतरी शेडनेट आहेत विदर्भामध्ये. ती याच्याकरता शासन स्तरावरून काही होऊ शकेल का, हा एक तो प्रश्न होता. अतिशय चांगला प्रश्न विचारलाय सरांनी. पहिला जो प्रश्न होता म्हणजे विदर्भामधलं क्लायमेट. आता त्यांनी तर सांगितलं की शेडनेट होतं, पण बऱ्याचशा लोकांचा हा पहिलाच प्रश्न असतो की विदर्भामध्ये ही टेक्नॉलॉजी सक्सेसफुल आहे किंवा नाही, शेडनेट किंवा पॉलिहाऊस विदर्भामध्ये चालतं का नाही. किती लोकांकडे तुमच्यापैकी आता म्हटलेलं की शेडनेट हाऊस आहे म्हणून, तुमच्याकडे आहे ना, तुम्ही काय लावले त्याच्यामध्ये, टोमॅटो चांगलं येतोय तुमचं त्याच्यामध्ये, पहिलंच वर्ष तुमचं, ठीक आहे. आता जवळपास मी काल वाशिममध्ये होतो, परवा हिंगोलीमध्ये होतो. वाशिम जिल्ह्याचा जर का विचार केला तर तुमची ही काय जी नागपूर डिव्हिजन आहे, तर त्या नागपूर डिव्हिजनमधले सर्वात जास्त शेडनेट हाऊस एकट्या वाशिममध्ये आहेत. म्हणजे हा वाशिम हा असा जिल्हा आहे, पॉलिहाऊस नाही म्हणत आम्ही, शेडनेट हाऊस म्हणतोय. वाशिममध्ये एक मागच्या वर्षी मी एक ट्रेनिंग दिलं होतं, तर त्या एकाच ट्रेनिंगमधल्या जवळपास 17 ते 18 लोकांनी नेट हाऊस केलं. वाशिमचं आणि मला वाटत नाही की नागपूरच्या क्लायमेटमध्ये एवढा काय डिफरन्स असेल किंवा एवढा काय फरक असेल किंवा जास्त टेम्परेचरमध्ये. ज्यावेळी टेम्परेचरचा प्रश्न येतो तर तुमचं जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये तुमची जी शेडिंग नेट आहे, तर तुम्ही जी शेडिंग नेट विकत घेता तर त्याच्यामध्ये शेडिंग नेट मला असं वाटत नाही की ती कुठली शेड नेट जर का चांगल्या क्वालिटीची वापरली असेल तर ती 1 ते 1.5 वर्षामध्ये फाटते. ज्या काही शेडनेट चांगल्या कंपन्यांच्या आहेत त्या जर का आपण वापरल्या तर त्या मिनिमम 3 ते 3.5 वर्ष टिकायला त्याच्यामध्ये काहीच ही नसते. त्यामुळे तो एक पहिला मुद्दा आहे की तुम्ही जी शेडिंग नेट विकत घेता तर त्या शेडिंग नेट ही चांगल्या क्वालिटीची का नाही, अदरवाईज ती जर नसली तर तुम्ही त्यांच्याकडून टेस्टिंग सर्टिफिकेट मागा की ते माझी जी ही या शेडिंग नेट आहे तर ती चांगल्या प्रतीची आहे. दुसरा जो मुद्दा आहे टेम्परेचरचा, तर तुम्हाला इथं जे शेडनेट आहेत किंवा पॉलिहाऊस आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी फॉगर्स बसवावे लागतील. जर का तुम्ही फॉगर्स बसवले तर डिपेंडिंग अपॉन क्लायमेटची रचना आहे, तर म्हणजे ज्या ज्या वेळी तुमचं टेम्परेचर वाढेल किंवा आर्द्रता तुमची कमी होईल अशा पद्धतीने तुम्हाला फॉगर्स चालवायचे. आणि बऱ्याचशा लोकांना फॉगर्स कसे चालवायचे हे माहीत नाहीत.
बरेचसे लोक फॉगर्सनंच पाणी देतात आतमध्ये. तुम्हाला फॉगर्स फक्त 1.5 ते 2 मिनटं चालवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये हाफ ॲन आवर म्हणजे एक साधारणतः अर्धा ते पाऊण तासाचा इंटरवल द्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते फॉगर्स चालू बंद करायचे आहेत. हे तुम्ही मॅन्युअली पण करू शकता आणि ॲटोमॅटिकली पण करू शकता. पुढचे लेक्चर आलेत, माझ्याकडे वेळ पण कमी. माझा नंबर घ्या, नाव घ्या, तुम्ही माझ्याशी नंतर पर्सनली डिस्कशन करू शकता.